अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कामगारांचं काही देणी आहेत, 7वा वेतन आयोगाच्या संदर्भात जी देणी आहेत ती ताबडतोब त्वरित मिळाली पाहिजेत अशा प्रकारची इच्छा आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसे प्रशासनाचे प्रमुख आयुक्त आणि इतर प्रशासनाच्या प्रमुखांच्या बरोबर माननीय महापौर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे मागणी केलेली होती। कारण महापालिकेमध्ये निश्चितच प्रकारे कामगारांची देणी देण्याच्या बाबत नेहमी सकारात्मक भूमिका ही शिंदे साहेबांची असते। त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय आयुक्तांच्याकडे मागणी केल्यानंतर शिंदे साहेबांनी तशा सूचना केल्यानंतर प्रशासनाने अर्थसंकल्प चालू असताना 7वा आयोगाची जी देणी बाकी आहे ते देण्याच्या संदर्भाची भूमिका या ठिकाणी आज घेतले। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी परिवहनचे कामगार असतील, महापालिकेचे कामगार असतील, सर्वांना या ठिकाणी देणी मिळणार आहे। शेवटी महापालिका ही निश्चित प्रकारे कामगार काम करतात, आपापल्या विभागामध्ये काम करतात, त्यातूनच ठाणे शहराचा विकास असेल, ठाणे शहराची स्वच्छता असेल, ठाणे शहराचं कामकाज असेल, हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि ज्यांच्या माध्यमातून होतं त्यांना खुश करण्याचं काम किंवा त्यांना त्यांचा हक्क देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कायमस्वरूपी होत आले आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींनी आजचा दिवस जो आहे कामगाराच्या दृष्टीने अतिशय सुखद असा दिवस आहे, अतिशय आनंदाचा दिवस आहे। एवढीच या ठिकाणी मी आपल्या समोर घोषणा करतो। सर, एकूण 5 हप्त्यामध्ये ही तिसरा हप्ता मिळणार, पण जे बाकी होतं आता जे अर्थसंकल्पाची परिस्थिती एकंदरीत पाहता जे बाकी होतं देण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे, ही गोष्ट आनंदाची। आणि सर, परिवहनच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 2 हप्ते मिळाले, आता ठाणे परिवहनला सर्व मिळणार। यस, ओके, धन्यवाद।